यानंतर बातमी पुण्यातून आहे। मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांच्या संख्येत ही झपाट्याने वाढ होताना दिसतेय। जीबीएसचा जीवाणू हा पाण्यात आढळला आहे आणि त्याचमुळे शहरातील जे पाण्याचे स्रोत आहेत ते तपासले जात आहेत। महापालिकेच्या वतीने वेळोवेळी आवाहन देखील करून खासगी टँकर हे पाणी भरताना दक्षता घेत नसल्याने रुग्णांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं स्पष्ट झालंय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। जीबीएसची लागण झालेले रुग्ण ज्या भागात आढळतात अशा ठिकाणी खासगी टँकरने देखील पाणी पुरवठा होतो। हे टँकर ज्या केंद्रांमध्ये भरले जातात त्या ठिकाणच्या 15 भागांमध्ये या पाण्यात ई कोलाई हा जीवाणू आढळून आलेला आहे। महापालिकेने आवाहन करून देखील टँकर मालकांनी आवश्यक ती काळजी न घेतल्यानं हे घडल्याचं उघडकीस आलं आहे। शहरात गेल्या काही दिवसांपासून खडकवासला, धायरी, किरकिटवाडी आणि आजूबाजूच्या परिसरात जीबीएस रुग्णांची संख्या वाढते आहे। या भागातील नागरिकांना पुरवण्यात येत असलेल्या पाण्याचे स्रोत आणि अन्नपदार्थांची तपासणी करण्याचे काम महापालिकेच्या वतीने केले जात आहे। या परिसरातील सोसायट्यांना पाणी पुरवठा करणारे खासगी टँकर ज्या केंद्रावरून भरले जातात तिथल्या अशुद्ध पाण्यात हा जीवाणू आढळून आलेला आहे। त्यामुळे शहरातील अशा ज्या सोसायट्या आहेत, असे जे भाग आहे त्या ठिकाणी जे पाणी पिण्यासाठी भरलं जातं त्याची काळजी की नागरिकांनी घेण्याचं आव्हान देखील आता महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। आणि एकूणच हे जे खासगी टँकर जे आहेत ज्या ठिकाणी भरले जातात अशा ठिकाणची जी काही पाण्याची चाचणी आहे ती वेळोवेळी केली जाते। मात्र आता ह्या टँकरमधून जे पाणी पुरवलं जातं आहे त्याबद्दल कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, घोरपडी, पुणे।